2024ची 18वी लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे। एक एक जागा महत्त्वाची असेल। संभाजीनगर मतदारसंघात माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांच्यात उमेदवारीवरून जुंपलेली आहे। हा वाद शमून योग्य उमेदवार देण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे। पाहूयात हा रिपोर्ट। लोकसभा उमेदवारीवरून खैरे दानवेंमध्ये जुंपली। उद्धव ठाकरेंकडून संभाजीनगरचा आढावा। स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कल खैरेंच्या बाजूने। लोकसभा निवडणुकीला काही महिने उरलेत, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करतायत। उमेदवार निश्चितीसाठी बैठकाही सुरू आहेत। महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट सर्वाधिक म्हणजे 20 जागा लढवू शकतो अशी शक्यता आहे। याची चाचपणी उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू आहे। ज्या मतदारसंघामध्ये ताकद आहे तिथे ठाकरे गट आपला दावा सांगणार हे निश्चित। यामध्ये संभाजीनगर मतदारसंघ सुद्धा आहे। माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे हे या मतदारसंघासाठी दावेदार आहेत। पण उमेदवारीवरून दोन्ही नेत्यांमध्ये दरी निर्माण झाल्याची चर्चा आहे। तुम्हाला माहिती आहे का, आमची तयारी म्हणजे मागचा पराभव झाला त्या दुसऱ्या दिवशीपासून माझी सतत तयारी झाली। मी ज्यावेळेस निवडून आलो की त्याच्या सेकंड डेपासून मी पुढच्या इलेक्शनची तयारी करतो, तशी आत्तासुद्धा तयारी करतो। मी जरी पराभव झाला असेल तर माननीय उद्धवजींनी त्याच वेळेस मला सांगितलं मातोश्रीत बोलून, तुम्ही कामाला लागा, तिकीट दिल्यानंतर लढा, म्हणजे लढणारच। कोणी काय इच्छा व्यक्त केली याला कोणताही अर्थ उरत नाही। जनतेची इच्छा काय ही महत्त्वाची असते आणि जनतेची इच्छा पक्षप्रमुखांना माहिती असते। पदाधिकारी कोणाचे नसतात, पदाधिकारी संघटनेचे असतात। ते शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानत असतात आणि त्यामुळे पक्षप्रमुख जो आदेश देईल त्याची अंमलबजावणी करणं पदाधिकाऱ्यांचं काम असतं। आत्ताच्या घडीला माझ्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे। संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला। चंद्रकांत खैरेंनी 4 वेळा लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला। 1999, 2004, 2009 आणि 2014 अशा सलग 4 टर्म त्यांनी संभाजीनगरचं प्रतिनिधित्व केलं होतं। मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये MIMचा झंझावात आला आणि इम्तियाज जलील यांनी खैरे यांचा पराभव केला। उमेदवारीवरून खैरे आणि दानवे यांच्यातील वाद समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांच्या अनुपस्थितीमध्ये संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली। या बैठकीमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कल हा खैरे यांच्याकडे असल्याचं स्पष्ट झालंय। पण संभाजीनगरच्या जागेवरून कुठलाही वाद नसल्याची सारवासारव खासदार विनायक राऊतांनी केली, तर दोघांमधला वाद शेवटपर्यंत सुरू राहील असा टोला शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी लगावला। संभाजीनगरमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये चंद्रकांतजी खैरे आणि अंबादासजी दानवे यांच्यामध्ये वाद नाही आहे। अच्छा, इच्छा आहे पण वाद बिलकुल नाही। काही जणांनी वाद आहे तसं ते निर्माण केलेलं नाटक आहे। पण कोणत्या परिस्थितीमध्ये संभाजीनगरचा खासदार हा शिवसेना आणि आघाडी ह्या पक्षाचाच असेल हे लिहून ठेवा। तुम्ही सगळ्यांना दाखवले, मला वाटतं ही शेवटपर्यंत हे त्यांचा असं चालणार आहे आणि निश्चितच तुम्हाला सांगतो दोघांमध्ये शेवटपर्यंत लढाई चालू आहे। संभाजीनगरची लढाई ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची असणारच आहे। MIM सह भाजप आणि शिंदे गट अशा 3 विरोधकांना सामोरं जायचं आहे। त्यामुळे ठाकरे गटाचा उमेदवारही तेवढाच तुल्यबळ असणं आवश्यक आहे। संधी मिळाली तर खैरे आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गिरीश कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।